हे थांबा रे, जरा शूट चालू करते, थांबा. नमस्कार मंडळी, कसं काय? मस्त पावसाचे दिवस चालू आलेत. दहीहंडीची गाणी सुद्धा आमच्या कानात वाजायला लागलेत. तर आमची पोरं शांत बसतील का? काही ना काहीतरी डोक्यात आमच्या चालूच असतं. तर हा शूट करायचा विचार पण आम्ही खूप आधीपासून केलेला, पण कोणाला जमत नव्हतं. कारण काय होतं, लहान होतं तेव्हा खूप टाईम होता आमच्याकडे, पण आता सगळे मोठे झाले आहेत, कामधंद्याला लागले आहेत, तर कोणाकडे टाईम नाही आहे. पण त्यातूनच वेळ काढून आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आम्ही म्हणजे कोण? तर ही त्याच वेळेची पोरं जी 7-8 वर्षाची असताना आईवडिलांचा हात धरून शाळेत जायची, पण त्याच वेळेला मोठ्या हिमतीने एक पथक स्थापन केलेलं, त्याचं नाव होतं आर्यन्स. आणि हीच पडद्यामागचे कलाकार पडद्यावर घेऊन येत आहेत. मजग्या शोर द दहीहंडी पॉडकास्ट. आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये आलेत आपल्याच पथकातील खेळाडू निखिल नांदगावकर, रोनित नांदगावकर आणि विनायक पांचाळ. तर आपण आपल्या पॉडकास्टची सुरुवात लहानपणापासूनच करूया. तर मी मुन्नाला विचारतो, आठवतात का रे तुला ते दिवस लहानपणीचे सगळे? हो, खरंच. म्हणजे एकतर ते दिवस बोलायचे ना, तर आता आपण ज्या लेवलला हंडी खेळतोय आणि त्या लेवल म्हणजे आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेला फक्त हंडी साजरी करायला आपल्याला 2-3 रुपये आपण असे वगैरे आम्ही जायचो. सिद्धेश आहे जो आता आपल्यात नाहीये, पण तेव्हा आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा तो पण आमच्यामध्ये होता. तर आम्ही असे म्हणजे पहिले एकदम लहान असताना एक हंडी लावली, जिकडे आपण प्रॅक्टिस करतो तिकडे बाजूला एक जागा होती. ती जागा खूप लहान होती, तिकडे आम्ही पहिले हंडी चालू केली. आणि तिकडे लहान असताना आम्ही असे थोडे पैसे काढून छोटे छोटे हंडी हे केली, साजरे करायचो. दरवर्षी आम्ही हंडी साजरी करायचो. नंतर ती जागा कमी वाटायला लागली, म्हणून आम्ही शाळेजवळ शिफ्ट करतो, जिकडे आपण प्रॅक्टिस करतो तिकडे. तिकडनं आम्हाला नवीन मुलं जॉईन झाली. ओंकार वर आहेत, तुम्ही आहात, निखिल आहे, अविनाश आहे, हे सगळे नवीन जॉईन झाले. पण तेव्हा फक्त आमचं मोठं फक्त हंडी साजरी करायचं असं होता. असं पूर्ण एक पथक चालू करायचं असं आपलं हे नव्हतं मोठं पथकामध्ये. आणि त्यातूनच आपण मग असं हे करायचं की आपण यावर्षी तर 3 थर लावलो, तर पुढच्या वर्षी आपण 4 थर लावलो. बरोबर. म्हणून आपण 4 थर लावले. नंतर मग एका वर्षी असं आपल्याला की आपलं 5 थर लागले नाही. तेव्हा निखिल पण आमच्यावर होता, पण तेव्हा 5 थर आमचे लागले नाही. मग आपण पुढच्या वर्षी काय केलं पाहिजे? मग आम्ही 10 दिवसाची सराव केली की आपले 5 थर लागतो. 5 थर लावायचे आणि थोडीफार मुलं आमच्यामध्ये जॉईन झाली. पण तेव्हा पण पथक कुठे चालू करू असं काही विचार नव्हता की तुम्ही पथक चालू व्हायला आपण हंडी फोडायला जाऊ, असं काही नव्हतं. मुलं तिकडे जॉईन झाली आणि नंतर मग आम्ही परत आपले जे नगरसेवक आहेत सुरेश गांगणे, जे आता आपल्यात नाही, त्यांच्याकडे फक्त लेटर देऊन बघितलं की आपल्याला काही किट वगैरे मिळतोय का. तर ते अप्रूव्ह झालं आणि आपल्याला किट पण मिळालं. त्यामुळे तिकडे आमचं आर्यन्स गोविंद पथक, बालगोविंद, तेव्हा बालगोविंद होतं, बालगोविंद पथक या नावाने आमचं पथक चालू आलं. पण पथक तर चालू झालं, पण हंडीच्या दिवशी जायचं कुठे हे आम्हाला काहीच पत्ता नव्हतं, कारण तेव्हा पैसे पण नव्हते आपल्याकडे. देखील पण आठवत असेल, याला पण आठवत असेल. आदल्या दिवशी आम्ही बसून हे विचार करत होतो की काय करायचं, कारण आपल्याला पैसेच नाही त्याकडे. तेव्हा जी ओंकारवरची आई आहे कलवत आम्ही बोलतो, ती आली आणि तिने आम्हाला हे दिलं की नाही आपण काहीतरी करू, हे करू. आणि आम्ही थोडेफार पैसे जमा करायला चालू केले. आणि तिथून एवढे पैसे जमले की आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही ट्रकने गेलो सगळीकडे आणि तिकडनं एक पथकाची प्रॉपर सुरुवात झाली. बरोबर. म्हणजे कसं आहे की कुठेही आम्हाला असं विचार नव्हतं की आपण पथक चालू करू, फक्त हंडी साजरी करायची होती. त्यातून थोडी मुलं जॉईन झाली, सगळं होत गेलं आणि पथक चालू झालं. म्हणजे त्यावेळेला घरच्यांचा सपोर्ट पण तसा होता तुमच्या पाठी, बरोबर ना? तेव्हा असं घरच्यांचा सपोर्ट आहे नव्हता कोणाचाच, कारण सगळ्यांना भीती वाटायची काय असेल. आणि नॉर्मल पहिले हंडी फोडायला सगळ्यांचा सपोर्ट असेल, कारण ते 1 दिवसाचाही होतं. बरोबर. आणि तेव्हा 2-3 थर लावायचं. म्हणजे आपल्या चाळीतच आपण घ्यायचो त्यावेळेला, तर काय प्रॉब्लेमच नव्हता, कारण का आपण कुठे बाहेर जायचं नाही. तर पालकांना तेवढं काय असायचं नाही की अरे बाहेर जाणार आहे. पण एकदा बाहेर जायला लागल्यावर मग नंतर मग ते थोडं पालकांच्या चिंता वगैरे वाढायला लागल्या. मग त्यावेळेला कसं काय होतं तुमच्या घरी, काय होतं विनायक? मी एक किस्सा सांगू याच्यात. सांग ना. आम्ही म्हणजे जेव्हा चालेल काय म्हणजे आम्ही बॅनर छापलेला आणि तेव्हा म्हणजे अशी पथकाची सुरुवात झालेली आणि सगळ्यांनी अशी म्हणजे कामं करण्यासाठी पदं वगैरे नेमलेत. आम्ही मुलाचं नाव लिहिलेलं अध्यक्ष म्हणून. आणि बॅनरची साईज पण सांगतो, काहीतरी 2x3चा बॅनर आणि 3च थर होते त्याच्यामध्ये. आणि खाली अध्यक्ष म्हणून आम्ही नाव टाकलं आणि त्याला सांगितलं नव्हतं आम्ही की आम्ही असं केलंय म्हणून, कारण का कोण तयार होत नव्हतं ना. असं बघितलं तर घरात शिवाय घालतो. आणि नाव टाकलं आणि थोडं म्हणजे संध्याकाळी तो आला कॉलेजवरून आणि त्याने बघितलं, बोलतो पहिली याच्यावर टेप लावा. म्हणजे ते वर्ष आम्ही त्याच्यावर टेप लावून घालवलेलं, म्हणजे की कोणाचा बॅनर 2 वर्ष वापरलेला. आणि ते पण आपण बॅनर पण आपल्या छापायचं किती मोठी. म्हणजे त्यावेळेला थोडं खर्चिक होतं. 2-3 बॅनर तर असेच सुरुवातीलाच लागतात, तेव्हा एक बॅनर छापायचा तरी पण खूप विचार करावा लागायचा. म्हणजे मुन्नाने सांगितलं की आपण जेव्हा पथक चालू केलं, सुरेश गांगणे त्यांनी आम्हाला टी-शर्ट स्पॉन्सर केले. पण त्याच्या अगोदरचं एक वर्ष असं होतं ना, जेव्हा पथक म्हणजे आम्ही
विचार केलेला डोक्यात की म्हणजे असा हंडी खेळूया वगैरे, पण सगळ्यांकडे कसे किट वगैरे असायचे. आमच्या बाजूला एक गोविंद पदक होतं, त्यांच्याकडे किट होता पण आमच्याकडे किट नव्हता. मग आपण ठरवलं की म्हणजे मुन्ना वगैरे बोलले की तू लिहितोस ना, मग तू टी शर्टवर लिही. मग आम्ही सगळ्यांनी ना तेव्हापासून रेड कलरचं टी शर्ट म्हणजे आम्ही घेतोय. मग प्रत्येकाने रेड कलरचे टी शर्ट घेतले आणि त्याच्यामध्ये पाठीमागे व्हाईट कलरने आम्ही लिहिलेलं. मग ते कुठे लिहिणार म्हणून तो एक ओंकार अंबुरे म्हणून आमच्या इथे खेळाडू होता, त्याच्या घरी आम्ही ते लिहित होतो नावं. म्हणजे असं आमच्यामध्ये कोणाच्या केलं तर मग घरातले ओरडतील वगैरे असं पण होतं, म्हणजे कशाला उगाच हे करताय वगैरे असं होतं. आणि त्याच्या घरी आम्ही ते केलेलं. तेव्हा तो रेड कलर म्हणजे तेव्हापासून आम्ही एक रेड कलर आम्ही चालू केला असं मग चालू आहे. मग तेव्हापासूनच आपलं ते रेड व्हाईट आर्मीचं एक आपल्या टॅग लाईन किंवा असं एकदम असं ठरवलेलं होतं की रेड आणि व्हाईटच पाहिजे वगैरे असं. अच्छा, म्हणजे त्यावेळेला त्या रेड अवेलेबल होते म्हणून रेड घेतली, व्हाईट कलरने नाव लिहिलं तर रेड व्हाईट. सगळ्यांनी सगळे आपल्याचे कलर होते. रेड कलर तेव्हा मॅक्सिमम म्हणजे कोणाचा नव्हता. मोस्टली जोगेश्वरी रेड आणि फ्लोरोसेंट ग्रीन मध्ये तेव्हा. आणि मग नंतर बाकी कोणते कलर वगैरे कधी काय ट्राय केले की नाही? त्यानंतर रेड व्हाईट आणि जो म्हणजे पहिल्या वर्षी जेव्हा स्पॉन्सरशिप आली तेव्हा स्काय ब्लू कलरच होता, पण नंतर आम्ही पुन्हा आमच्या मेन कलरवर आलो. ठीक आहे. आता मला जाणून घ्यायला आवडेल की 2 थरापासून 8 थरापर्यंतचा प्रवास कसा होता? निखिल, तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल. 2 थरापासून म्हणजे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी हंडी खेळायचो. मी माझ्या घरासमोर खेळायचो, रोनित विनायक त्यांच्या घरात ते बोलले ना मग बरोबर, चाळीत खेळायचो. आमची कॉम्पिटिशन लागायची, दुश्मनी होती तेव्हा. कॉम्पिटिशन. नंतर मग आम्ही एकत्र झालो, मग आमची आणि खालचे अशी मुलं होती त्यांची कॉम्पिटिशन लागायची. मग नंतर मग 3 थर लावायला लागले, थोडे पैसे भेटायचे, 15 रुपये 20 रुपये. त्या हंडीतले पैसे चिल्लर गोळा करायचं त्यावेळेला. लोक अशी द्यायची, म्हणजे आम्ही जास्त दिलं त्यांना पैसे द्यायचे. आणि नंतर मग ह्या वर्षी 3 लावले ना, पुढच्या वर्षी 2 दिवसाची प्रॅक्टिस करून 4 थर लावायचे. असं एक थर आपण वाढवत गेलो. मग पुन्हा बोला मगाशी जसा की 10 दिवस आधी प्रॅक्टिस केलेली 5 थराच्या वेळेला, तेव्हा मी ऍक्च्युली इथे नव्हतोच. नंतर मग 6 थर लावले. मी इकडे असायचो प्रॅक्टिस वगैरे जायचो. आणि नंतर मग जेव्हा 7 लावले तेव्हा मग मी इथे आलो. 7 थर इकडे आलो. मग 7 थर लावल्यानंतर आपल्याला टोटल 5 वर्षांनी आपण 8 थर लावले. त्याच्या आधी आपल्या खूप साऱ्या प्रॉब्लेम्स आले, आपल्याला खूप साऱ्या काय काय गोष्टी होत्या. म्हणजे आपल्याकडे तेवढा क्राऊड पण नव्हता पहिली गोष्ट. बरोबर, क्राऊड यायला पण टाइम गेला. खालची आपल्या इकडची मुलं आली, विकास वगैरे, दर्शन वगैरे आपल्याला जॉईन झाले. मग समीर वगैरे होते आपल्या, त्यांनी त्यांच्या क्लासेस मधली सगळी मुलं आली. आकाश मामुंडकर वगैरे, तेव्हा खूप सारी मुलं आली तेव्हा. आणि तेव्हा थोडं आपलं क्राऊड आपला वाढला तेव्हा. बरोबर. आपण नंतर तेव्हा काय केलं की 2 एकाने लावूया, भले 8 लावू शकत ना. मग आपण विचार केला की 2 एकाने 7 लावून फिरू, ऍटलिस्ट आपण रेसमध्ये राहू. मग आम्ही त्या दिवशी सगळीकडे 2 एकाने 7 लावून फिरलो. त्याच्यानंतर मग दुसऱ्या वर्षी अजून मुलं नव्हती, इकडची मुलं तिकडे फिरवून, तिकडची मुलं इकडे फिरवून अशी प्रॅक्टिस फिरवायचो. आणि नंतर मग आपलं ते ह्याच्यामध्ये कुठला तरी रोग आलेला तेव्हा, सॉरी स्वाईन फ्लू ते तर झालं. नाही बंदी आली आपल्या 5 थर, त्यानंतर एकदम 20 फुटाचं. मग तेव्हा आपण फक्त 5 थर लावून फिरत होतो, पण ते 8 थराचे थर होते. 5 थर लावायचे म्हणजे 8 थर. आपण 1 वर्ष गेलं. मग 2018ला आपण रेडबुल पण ठरलो आणि आपले थर पण नाही लागले कुठे. ऍक्सिडेंट झाला त्या वर्षी, आपला करंट पण पडलेला त्या वर्षी, हात फ्रॅक्चर झालेला. आणि आपल्या हंडीच्या दिवशी पण आपला ऍक्सिडेंट झालं एका मुलाचं, अविनाशला वगैरे लागलेलं. आपलं शुभम म्हणून एक प्लेअर होता, त्याला पण लागलेलं. तर ते वर्ष कसं तरी निघून गेलं आणि एकाही हंडीला आमचे थर नाही लागले, कुठेच नाही लागले. बरोबर. रात्री आनंदिकांनी ते ट्राय करत पण तिकडे पण नाही लागले. लिटरली अशी सिच्युएशन होती की सगळी मुलं वेगळीकडे होती आणि मी वेगळीकडे होतो. म्हणजे कोण मला लिटरली 1.5-2 तास कोण भेटतच नव्हतं, अशी सिच्युएशन होती. आणि तीच आग होती मनात, ते सगळं काय काय होतं. आणि मग 2019ला परत जोडके तोडून सिलेक्शन झालं आपल्या विलेपार्लेला. प्ले ग्राउंड ज्याला बोलतात, तिकडे आपण 8 पोझिशनला होतो. बरोबर. नंतर मग कॉम्पिटिशनच्या दिवशी आपण फर्स्ट आलो. टॉप स्पीड होता आपला, म्हणजे अजूनपर्यंत तो रेकॉर्ड आहे. आणि त्याच वर्षी आपण पहिले 8 थर लावले आपल्या जोगेश्वरी मातेच्या इथे गुंफा आहे ना आपली, तिकडे लावले 8 थर. प्रवास होता, म्हणजे प्रवास होता, मजा पण आली त्यामध्ये. आपण थरामध्ये कधी पण असं हे नाही केलं की आता हे झालं तर 5 थर लावले, आपण डायरेक्ट 7 वरती जाऊया. स्टेप बाय स्टेप आपलं हे होतं की आता एक थर वाढूया आपण हे करून. नंतर परत जेव्हा 7 थर लावले त्यानंतर निखिलने परत आपलं हे केलं की आपण डायरेक्ट 8चा नको विचार करूया, आपण 2 एकाने 7 लावूया, स्टेप क्लिअर करत जाऊया. तेच ते आपण फॉलो करत आलो. एक मोठा योगायोग असा आहे ना की जेवढे आम्हाला थर लावायचे होते ना, ते थर पहिले जोगेश्वरीतच लागले. हो, ते आहे. 6 म्हणू नका, 7 म्हणू नका, 8 म्हणू नका, जोगेश्वरीतच लागले. आणि ते पण तिकडे म्हणजे
7 थरापर्यंत तर आपली जोगेश्वरी मातेच्या इथेच लागली, तिथे महाराजगंज हा महाराजगंज झेंडे तिथे. आणि ती पण आम्हाला शेवटला ट्राय मिळते दरवेळी येऊन, ती पण मागून स्ट्रगल वेगळे असतात. ट्राय मिळून तुम्हाला ट्राय लागला आणि ते ट्राय सक्सेस म्हणजे पहिले 7 लागले ना तेव्हा तर तिथे 3 गोविंदा पदक होती. हा माहितीये मला. आणि त्या 3 गोविंदा पदकामध्ये ते लोक ट्राय तुला पण आठवलं असेल हो ट्रायसाठी हो आठवते ट्रायसाठी आपण रडत होतो, हात उचलून वगैरे दाखवत होतो की बाबा हा एक ट्राय द्या आणि नंतर ते करून दाखवलं पैसे ट्राय लावतो. येस 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 ते दिवस पण बघितले. आणि असं किती वेळा तरी केलंय आपण की ट्राय लावली, पैसे घेतले नाही आणि निघून गेले. कारण त्यांचं ते इव्हन नंतर नाचगाणी वगैरे चालू सर्दी संपली तरी पण दिवस संपलं नाक्यावर ते पण केलं, ते पण केलं. इव्हन 2018ला जेव्हा आपण दिघांच्याकडे 8 थर लावताना पडलो, त्यानंतर पण असं माहिती की कुठेतरी हंडी पाहिजे आपल्याला, जाऊन ते 8 थर लावायची. ती आग अशी मनावर राहिली. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये, एक रेडबुलचं 2019ला आपण जे खेळलो, 2016 पासून म्हणजे 2016ला पण आपण चांगलेच खेळलेलो, तुम्हाला माहिती असेल. 2016ला म्हणजे आपण आपला स्पीड वगैरे चांगला होता, पण तेव्हा पण थोडंफार काही आलं तिकडे आपण हारलो. 2017ला एकदम आपण चांगली प्रॅक्टिस केली, म्हणजे जे नको नको पाहिजे ते पण आपण प्रॅक्टिस सगळी करून घेतली. पण तिकडे पण थोडा आपला प्रॉब्लेम झाला. प्रॅक्टिस होती ना, डोळ्यावर पट्टी काय, डोळ्यावर पट्टी त्यालाच सांगितलं कारण नाही, पण ती ऍक्च्युली फायदा खूप झाला आपल्याला. 2017ला पण आपण ते केलं, पण त्यात पण आपला हे आला, पराभव झाला. आणि 2018ला आपण एक चान्स होता आपल्याकडे, पण आपण जे आपण स्टार्टिंगलाच गेलो, तुला माहिती आहे, तुला पण माहिती आहे. आणि चिखल होतं तिकडे भरपूर, खूप जण पडली, तर तिकडे आपण थोडा सावध पवित्रा घेतला. पण तो लास्ट पर्यंत पण थोडा कंटिन्यू केला. तिकडे असं वाटलं की थोडं आपण सावधानतेने खेळूया, तिकडे थोडा स्पीड कमी झाला, तर ते पण वर्ष आपलंच झालं असतं. पण ठीक आहे, ते असतं. पण ती सगळी 3 वर्ष जी आग होती ना, ती मुलांना दाटून होती अशी यामध्ये. आणि ती मजा सगळी आली ती 19ला आली. मग तिकडे आपण रेडबुल पण जिंकलो, 8 थर पण लागले, आणि मस्तच एकदम खूप सही झालं याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये आहे ना, काय माहितीये, मुलं जी येतात ना सगळी बाहेरून त्यामध्ये खूप वेळ होते. कारण आपल्याकडे कधी पण अशी जास्त मुलं नव्हती, नेमकी अशी मोजकीच मुलं होती. कधीच नाही, खाली पकडायला कधी कोण नसायचं. आमच्या गोविंदा पदकामध्ये अशी काही लोक आहेत, म्हणजे ओंकार डगोरे जे वडील आहेत, अशोक डगोरे म्हणून, ते म्हणजे आमच्या बरोबर फिरायला यायचे. आणि कोण शिडी टेबल वगैरे नसेल माहिती अशी पण काही लोक आहेत. हो, अशा खूप जण आहेत. वरेचे पप्पा पण असायचे. आणि असं होतं कधी कधी खूप सपोर्टिव्ह प्रश्नच नाही. तेव्हा तर कोणच नसायचं. म्हणजे 7 थर वगैरे लागली, त्या सगळ्या जाऊन पर्सनली सगळ्यांना बोलवून आणायचे की पकडायला उभे राहा. मुलं त्यांचा सपोर्ट तर आहेच आपल्या मागे असायची. अजून आपल्या साईडच्या सगळ्या लेडीज आता कसं होतं, आता पण जास्त ठाण्याला होतं, ठाण्याला खूप गर्दी असते, तिकडे त्यांना पूर्ण यायला मिळत नाही, पण तरी पण त्यांचा सपोर्ट असतो. स्वतःहून ते रिक्षा काढून संध्याकाळी येतात, म्हणजे ते एक सकाळपासून नसतात, पण संध्याकाळी तर ते आवर्जून त्यांची कामं वगैरे संपवून ते लोक असतातच मैदानात. आपल्या सगळी मदत करण्यापासून, इव्हन बाजूला लोक आपल्या आणण्यापासून ते बाहेर. पण मला वाटतं आम्ही सकाळी निघतो तर नाश्ता वगैरे जी सगळी सोय आहे ना, ते लोक तेच करतात आपल्याकडे. त्यामुळे त्यांचा सपोर्ट आहे ना, सपोर्ट आहे. एवढा क्राऊड घेऊन आपण जेव्हा उभं राहतो तेव्हा आपल्या साईडले लोक, म्हणजे वॉशरूमला वगैरे जायचा रस्ता जातो, तर तिकडे 2-3 तास आपली प्रॅक्टिस चालते. तर चाळीतल्यांचा पण एक सपोर्ट आपला वेगळा या सगळ्या गोष्टीसाठी. आणि कसं आधीपासून म्हणजे खेळायचं, नुसतं खेळायचं हे नव्हतं, आणि कधीच पैशासाठी कोण खेळलं नाही, म्हणजे मला तरी असं वाटतं. तर त्यामुळे जेव्हा पण प्राइज मिळाले, 8 लावले तेव्हा पण काय एवढं मोठं प्राइज नव्हतं भेटलं. त्या दुसऱ्या वर्षी पण 8 लावले, मोठं प्राइज नव्हतं. इव्हन रेडबुल जिंकलो तेव्हा तर प्राइज ऍक्च्युली डिवाइड झालेले. रेडबुलचा किस्सा सांगतो, कारण म्हणजे तेव्हा आपलं मंडळ असं एवढं मोठं पण नव्हतं की आपलं काय, त्यामुळे एक जिंकायची आग पण होती. आणि ते प्राइज बनेल त्याने आपण काही खूप सारे सामाजिक उपक्रम करतो, त्यात पण काहीतरी फायदा होईल असं होतं. पण जेव्हा 2019ला अनाउन्समेंट झाली तेव्हा रेडबुलकडनं फोन आला आम्हाला, आणि असं कळलं की ते सगळ्यांना सेम प्राइज देणार आणि तुम्ही खेळायचं, तुम्ही ट्रॉफीसाठी खेळा. आणि आम्ही बोललो, आता गेल्या वर्षी तर 1 लाख प्राइज होतं, आता ते 25,000 गेले, आता मुलं नाराज होतील. तर निखिलने सगळ्यांसमोर अनाऊन्स केलं की असं हे ट्रॉफीसाठी खेळावं लागेल. तर सगळ्या मुलांनी कोणीच असं अपोज नाही केलं, सगळे बोलले की नाही, आपण ट्रॉफीसाठीच खेळूया, प्राइज असो वा नसो, आपण खेळूया फक्त ट्रॉफीसाठी. त्यामुळे ते एक मुलांमधली आग असते ना की बाबा जिंकायचं आपल्याला हे करायला, ती खूप मस्त वाटते करायला. तर आपण आता आपल्या जागेवर आलोच आहोत. तर मला निखिल तुला एक विचारायला आवडेल की आपल्या जागेत जे तू बघतोस विजन, ते कसं आहे, म्हणजे तुला काय वाटतं आपल्या जागेबद्दल, असं मी विचारू. आपल्या जागेमध्ये 4 लावलेले, पहिले 5 लावले, 6 लावले. 7 पण प्रॅक्टिस करायचो, 2 एकाने 6 लावायचो, 7 बाहेर जाऊन लावायचो, म्हणजे जुगार डायरेक्ट जो होतं ते. पण
आपल्या तेच मुलं आहेत ना आता. वरे झाला वगैरे, विनू वगैरे खेळतोय, मुन्ना खेळतोय ग्राउंड बेस मध्ये, टकोरे आपला ओंकार टकोरे खेळतोय. त्यांना विचारून काय करायचं, टाकायचं की नाही. ते लोक कॉन्फिडन्स दिला की कॉन्फिडन्स येतो मला पण की हा बाबा टाक चल. जागेवरती पहिले 7 लावले, मग 2-1 7 लावले. गेल्या वर्षी 30 वेळा काहीतरी लावलेले. नंतर मग काय माहिती गेल्या वर्षी एवढं हे होतं की प्रो गोविंदाचं आपण 3rd प्राइज मारलेलं ना, थोडं ते त्याच्यामुळे पण असेल मे बी. आणि मग ते जागेवरती 8 लावले मलाच नाही कळलं. वेगळाच मॉल होता तो. मला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की ज्या वेळेला शिट्टी द्यायची वेळ आली की कोणाला द्यायची शिट्टी, तर तो प्रसंग काय होता आणि त्यावेळेला कसं हँडल केलं? नाही ऍक्च्युली कसं आहे की आधी जेव्हा आपण चालू केलं तेव्हा कोच वगैरे असं काही हा नव्हतं. तेच, कारण जेव्हा आपण आपल्या यायचो की लावा चला 2-4 तर लावा, तेव्हा मजा करा. पण एक नसायचा. सगळे कोच नाही पण ते सगळे सगळं गोष्टी. शिकवायला Yes, येते. ते त्यांचा हेतू खूप चांगला होता. हा आणि ते तर आहेच रे. आपल्या बघ आपल्या कोण पत्त्यात ते सगळे कोच होते. हा. तो संकेत नाव आहे ना त्याचा. संकेत ते नाव. पहिले 5 लावले ना, हम्म. तेव्हा तो संकेत म्हणून होता. त्याने आमचे पहिले 5 म्हणजे उभे करून दिलेले हा. की म्हणजे तेव्हा तोच कोच होता. असं म्हणजे शिटी वगैरे त्याने घेतली नव्हती, पण तोच होता. पण नंतर तो म्हणजे नाही म्हणजे असं हे नाही येऊन प्रत्येक जण थोडंफार हे करायचं. कारण आम्हाला असं हे नव्हतं की पथक चालू करायचं. तेव्हा एक सराव चालू केला. मग कोणतरी यायचा जो दुसऱ्या पथकामध्ये जायचा, तो नॉलेज द्यायचा की अरे अशी तुम्ही पाय ठेवा, असे थर लावा, हे असं होतं. नंतर 6च्या वेळी मला वाटतं छोटू दादाचं होतं. छोटू दादा पण छोटू थोडंफार दादा. आपल्या हे करून हो. मग 2013ला जेव्हा आपले 7चं हे झालं होतं तेव्हा मग मी आणि विनू हे केलं की नाही निखिल तुला हे करावं लागेल. हा. निखिल पहिले रेडी होता की अरे कसं होईल काय होईल, कारण ते शेवटी बरोबर. coach व्हायचं ते आहे. आणि पण कसं त्याला शेवटी आपल्याच एजचा एक मुलगा आपल्या बरोबर येऊन हा. करती, तर खूप आणि मोठी गोष्ट आहे. आता चांगली पण झाली. येस येस येस, खूप मोठी गोष्ट आहे. आणि ऍक्च्युली अंडरस्टँडिंग, कारण Yes. आता जी मोठी मुलं आहेत ते पण निखिल सगळे, जवळ हा, जरी respect लहान तर आहेच असलं, तरी पण तेवढाच. तो प्रॉपर एक रिस्पेक्ट असतो त्यावरती. त्यामुळे ती पण गोष्ट खूप वाखाणण्याजोगी आहे यावरती. तेव्हा अजून पण एक म्हणजे 7 थराची म्हणजे काय काय रिंग होत्या. हा. 3ची रिंग होती, 4ची वगैरे अशा रिंग होत्या. तर त्याचे आम्हाला ग्रीप कशी पकडायची ते माहिती नव्हतं. मग तो MMRD गोविंदाबादला तो कोच आहे, हा. गोविंदा- तर तो आलेला आणि त्याने आम्हाला सांगितलेलं की कसं पकडायचं. आणि ते अजून पण आम्ही फॉलो करतो. सेम आहे म्हणजे आणि अजून पण तो ग्राउंडवर येतो. प्रॅक्टिस चालू हो झाली ना हो की आम्हाला असतो तो, दरवर्षी येतो. दरवर्षी 2 दिवस का ना होईना तो पण असतो तो ग्राउंडवर. पण येतो. म्हणजे कसं झालं ते आपण जेव्हा प्रॅक्टिस करत होतो आणि थर लागत होते तर लागतच नव्हते. हा, आणि आणि तो तो आमच्या इथे चाललेला टेंटवर राहायला आलेला. हा बरोबर, आपल्या तो इकडचे आहेत एक मागे. होता की बरोबर, म्हणजे त्याच्याकडून ते होणार होतं म्हणून तो आला असेल आमच्या इकडे राहायला. देवासारखा. आणि त्या दिवशी पहिल्यांदा जागेवरती 7 सात Yes. सहा तर लावले. आणि कंटिन्यू लावायला लागले. लावायला नाही तर लावत नव्हतं जागेवर. म्हणजे कसं काही काही गोष्टी टेक्निकली बरोबर. माहिती नव्हत्या. असं सगळ्यात आपल्याला थोडी ना माहिती असतात. अशा इकडून तिकडूनच माहिती म्हणून आपण हे सगळं करतो. तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं. आणि तू जागेचं बोललास हा. तर जागेचं कसं आहे, आता आपण तिकडे 8 थर लावले. हा. पण जेव्हा मला आठवतं की आपण पहिल्यांदा फर्स्ट टाइम 5 थर लावले तिकडे, हो. आणि रोहित टकोरे आपला एक्का होता. हा, हा. आणि शिवाजी महाराज. तो वरती गेलेला हे करायला आणि त्याला ताप आला, दुसऱ्या दिवशी ताप आलेला. ताप आला. तर आपल्या सगळे महिला वर्गात ते सगळे आले की तुम्ही 5 थर लावताय, एवढीशी जागेमध्ये 5 थर लावताय. सगळीकडे पूर्ण चाळीमध्ये होतं की अरे तुम्ही 5 थर कसे लावताय एवढ्या जागेमध्ये. पण ते शेवटी कसं माइंडसेट बनत जातो. आता बरोबर. आपण तिकडे 8 थर लावले आणि तिकडे सपोर्ट करायला असला महिला वर्ग, त्यांनी कोणी अपोज नाही केला, हा. कारण त्यांना एक विश्वास बसलाय की हे चांगले थर लावू म्हणजे शकतात. आता माझी बहीण आहे ना, ती पण आमच्या बरोबर असते ना, ती जसं बोलते अरे हा, तुम्ही लोक काय लावणार तिकडे. तर म्हणजे त्यांना आता त्यांना भीती, आम्हाला भीती वाटते पण त्यांना भीती वाटत नाही. कारण का त्यांना त्याचा असं बघून युज टू झाले ते लोक, युज टू झालेत सगळे एरियातले आपल्या युज टू झाले आता. प्रॅक्टिस बघायला लागते तर त्यांना माहिती आहे की हे लावणार, हा. लावतात तिकडे. त्यांना त्यात त्यांची नजर तशी हे झाली पूर्ण. पण आम्हाला असं वाटतं, आम्हाला भीती वाटते की नाही बाबा खेळतात. ठीक आहे. आणि जागेचं जसं बोललंस तर आम्हाला जागेवाल्याने पण भरपूर साथ दिली. ते असं तर म्हणजे आहेच, आशीर्वाद म्हणजे आहेतच मागे. एक वर्ष असं होतं ना की जेव्हा प्रॅक्टिस चालू करायचा पहिला दिवस होता आणि तिथे कोणाचं तरी घराचं काम चालू होतं. हा. म्हणजे टॉयलेटचं काम हा. चालू होतं. टॉयलेट ते लाद्या, हा माहिती आठवतं मला. टॉयलेटचं काम चालू हा, आपलं होतं. एकदा- आणि तिथे जागे आम्ही जिथे प्रॅक्टिस करतो ना, तिकडे त्या लाद्या काढून विटा लावलेल्या. मग आता नारळ कुठे द्यायचा म्हणून त्या विटांच्या इथे नारळ वगैरे दिलेला आणि त्या विटांना अगरबत्त्या लागल्या. आणि तेव्हापासून एक होतं की ह्याच जागेवर प्रॅक्टिस करायची. म्हणजे आम्ही सुरुवात पण ह्याच जागेवरूनच करतो. नाही एक वर्ष मला आठवतं आपण ते लाद्या तोडलेल्या, मग नंतर आपण मग त्याच्यावर लाद्या प्लेन करून मग नंतर त्याच्यावर येस येस हा. तेवढं आणि त्यात खूप दिवस गेलेस रे त्यात, मग आपले तेवढे प्रॅक्टिसचे दिवस पण कमी झाले असते. तर आणि त्या तेव्हा कसं मंडळ लहान होतं की आपण कोणाला जाऊन सांगू वगैरे ह्याच्यातल्या गोष्टी आता पण लहानच आहे. हो, हा, नाही आता पण तसं लहान आहे. म्हणजे कसं आहे गुडवन
नाही, पण कसं ते लाद्यांचं बोललात आणि तू ह्याचं बोललास विटांचं. मला आठवतंय जेव्हा विटा होत्या तेव्हा आता जी जागा आहे त्याच्यापेक्षा अर्धी जागा तिकडे होती आणि त्यात आपण प्रॅक्टिस पण केली आणि त्याची चांगले थर पण लावले. ही म्हणजे एक मोठी आपली हे होती त्यावेळी. आणि जागेचं असं हे होत नाही, कारण आपण जसं माइंडसेट बनतो ना मुलांचं तसं होतं. आणि नवीन मुलं जेव्हा येतात त्यावेळी पहिले जागेबद्दल होतात, अरे जागा आहे. पण जसं ते प्रॅक्टिस करतात त्यांना पण तेवढं हे होऊन जातं किंवा नाही, जागा अशी मॅटर करत नाही, आपण काय प्रॅक्टिस करतो ते मॅटर करतो. कसं म्हणजे आम्ही आता एवढी वर्ष तिथे खेळतोय, पण त्याच्याबद्दल मी निखिलला पण हे करेन, म्हणजे निखिल पण कधी असं रिस्की ट्राय नाही खेळत की म्हणजे आम्ही कधी पडलोय, आम्हाला लागलंय. मला तरी आठवत नाही की म्हणजे आम्ही कधी असं म्हणजे दुखापत वगैरे एका दुसरं झालंय, पण एवढं कधीच काय नाही. एवढी लहान लहान मुलं म्हणजे आमची वरती चढतात. पहिले ना एके म्हणजे खूप कमी होते आपल्याकडे, म्हणजे 1-2च होते एके. त्याच्यामध्ये म्हणजे साईश तळेकर, म्हणजे त्याचं नाव घेतल्यावर खूप भाऊक व्हायला होता आता, की म्हणजे आम्ही मोठे थर लावायचा म्हणजे विचार त्याच्या जीवावर केलेला असं म्हटलं तरी चालेल. कारण का सर्वात छोटा खेळाडू होता, पण त्याने जे आम्हाला म्हणजे तो जर खेळायचा ना, म्हणजे आधी तो म्हणजे कधीच घाबरला नाही आणि त्यामुळे आम्हाला कधी भीतीच नाही वाटायची त्याला चढवल्यावरती. आणि खूप त्याच्या म्हणजे त्याच्या घरातल्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला, अजूनही करतात आणि अजूनही करतायत. तो आता आपल्यात नाहीये तरी पण त्यांचा एवढा सपोर्ट असतो ना, ते खूप हे वाटतं. आणि तो एका नाही ना, त्याची खूप खंत वाटते म्हणजे आजपर्यंत, आणि ती पुढे पण वाटत राहील. तो जर असता ना आज, तर आम्ही अजून एक थर वाढवण्यासाठी म्हणजे आम्हाला विचार करावा लागला नसता की म्हणजे असं. त्याने जे दिवस दाखवले ते आपल्याला बापच होते रे, प्रश्नच नाही. विषयच नव्हता. एक्क्यांचा पण विषय एक्क्यांचा जर विषय काढतोय तर पहिल्या वर्षी तुम्हाला ते बोलावं लागतं, कारण आपण पहिल्या वर्षी पास तर लावतो ना, तेव्हा आपला एका होता रोहित टकोरे आणि करण. म्हणजे त्यावेळेला म्हणजे कोणाचं काहीच नव्हतं, आपलं पतक बितक तर काहीच नव्हतं, तरी पण घरच्यांनी पूर्ण सपोर्ट करून त्याला पाठवलं तिकडे. तो एक विश्वास दाखवला आपल्याला, तो खूप महत्वाचा आहे. नंतर मग आपल्याकडे दुसरे एक्के येत गेले, स्वरेश येत गेला, अजून असे वेगवेगळे एक्के आले. त्यामुळे प्रत्येकाचा एक घरातून सपोर्ट असतो ना, ते पाठवलं आपल्याला तेव्हा तुम्ही बिंदास जावा इकडे आणि इथे हे करत, ते खूप चांगलं वाटतं. आणि आता तेच एके थरामध्ये खेळत आहेत. आणि मी अजून एक गोष्ट सांगणार, म्हणजे लहान मुलांचं सांगतो मी, की म्हणजे आपण गोविंदा पथक चालू केलं तेव्हा लहान मुलांनी चालू केलं, पण आज पण आहे ना, जेव्हा जिथे गरज असते ना तिथे लहान मुलं असतात. आणि म्हणजे कसं आम्ही काय काय ठिकाणी थर वगैरे लावायला जायचं ना, तर तिथे प्रोत्साहन कसं मिळत होतं की एवढीशी लहान मुलं आहेत आणि एवढे थर लावतायत, म्हणजे प्रयत्न करतात शिड्यांना वगैरे. म्हणजे आता आम्हाला पण कधी असं वाटतं की आम्ही लहान मोठे आहेत, पण शिडी द्यायला लहान मुलं असतात, पण कधी कधी वाटतं, पण ते लोक करतायत. म्हणजे आमच्या खेळाचा तो हेच आहे. आणि खूप लहान मुलं जे आहेत ना, ती खूप चांगले खेळतात पण, जे आम्ही बघितलंय. त्याच्या खेळून सुद्धा म्हणजे त्या लोकांना आता समज प्रॅक्टिस चालू होणार, त्याच्या आधी आपल्याला लाईट लावायची असते ग्राउंडवरती. मी जाणार, अरे जा रे घेऊन या पटकन, चल दही कमी पडलाय, दही घेऊन येतात पटकन, चल दूध पाहिजे. म्हणजे आज छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आपण त्यांना सांगतो की हा तुम्ही हे करून ठेवा. तेव्हा आपण करायचो, आणि आता असं झालं की ते लोक आहेत टेन्शन नसतं की हा त्याला सांगितलं तू हे बघ, तुला हार आणायचे आहेत, तुला हे आणायचं आहे, तुला ते आणायचं, असं सगळं चालू. म्हणजे कसं माहिती आता आपल्याला ना, त्याच्यासाठी एक वेगळं म्हणजे त्यांना वेगळं बोलवायला लागेल. त्यांची एक गँग तयार झाली, निखिलने त्यांना एक नाव ठेवलंय, चनवा गँग. गँग आहे जे आदिवासी आपल्यामध्ये आहेत, विकास मालवणकर असेल, गौरव आंबेडकर असेल, जे खूप सारे लोक आहेत, ते आपल्या पथकासोबत राहिले. म्हणजे जेव्हा काही नव्हतं आपल्याकडे तेव्हा, आणि नुसते राहिले नाही, म्हणजे त्यांनी ते एकटे नाही आले, त्यांच्याबरोबर त्यांच्या एरियातली मुलं पण घेऊन आले, आणि त्याच्यामुळे मंडळ म्हणजे वाढत गेलं. असं जेव्हा आपले थर लागत होते तेव्हा पण ते बरोबर होते, आणि जेव्हा नव्हते लागत तेव्हा पण ते बरोबर होते, तेव्हा पण बरोबर होते. तेच म्हणजे त्यावेळेला एकत्र झालं म्हणून आता सगळे मिळतात. जर त्यावेळेला सक्सेस नाही म्हणून कोणी जर निघून गेला असं तर एवढं इथपर्यंत नसतो आला. पण नक्कीच मला त्यामध्ये निखिलचं पण एक की निखिल कोच म्हणून कधी हे नाही केला, तू बघितलं असेल, तुला पण माहिती आहे तिने अशी टी शर्ट कधी कोच म्हणून अशी हे नाही केली, तो प्लेअर म्हणून खेळला. तुला आधी पण माहिती आहे की तो हात वगैरे द्यायला जायचा, कधी खूप वेळा तो पडला पण असेल, मध्ये होता तो, तेव्हा आपले थर एकदम पेटले लागू होते. ते वर्ष होतं, पण ते होतं कारण ते सगळेजण नवीन होते त्यावेळेला ते होतं. पण तो जेव्हा मला आठवतं 7च्या वेळी आपण हे केलं तर हात दोन एके लावले तेव्हा पण 3 मध्ये पण होता माझ्याबरोबर. तो म्हणजे ऑलराऊंडर आहे, कुठेही जाऊ शकतो हे करायला. पॅकिंगला पण जायचो मी, पॅकिंगला पण होता, म्हणजे
मला तर मी असं बघितलं म्हणजे असा एक कोच असेल की तो सगळीकडे खेळलाय, म्हणजे कोच म्हणजे तो कोच पण होता आणि तो खेळतो, आता खायला पण खेळत होता. त्याला स्पेनला जायचंय. सांगितलं की अरे बाबा वरती चढ. त्याला काय केलं? नाही, असं काय आणि तो प्रॅक्टिस चढू शकतो कुठे. नाही ऍक्च्युली खरं ते आहे. म्हणजे कुठेही त्याला प्लेसचं कोणताही बोलत शिडी मधलं असू दे, पॅकिंग मधलं असू दे किंवा थिअरी मधलं दुरी मध्ये असू दे, तो जाऊन तिकडे दाखवू शकतो डायरेक्ट जाऊन. ऍक्च्युली मला पण समजलं पाहिजे की नक्की तिकडे होतंय का त्या जागेवर. नुसतं मी खालून जर सांगतोय की बाबा तू तिकडे जा, पण नक्की प्रॉब्लेम काय होतोय, काय लांब होत आहेत किंवा काही म्हणजे जे पण प्रॉब्लेम ते मला पण कळले पाहिजे ना, तेव्हाच आपण सॉल्व्ह करू. डायरेक्ट करून फायदा नाही, ऍक्टर पण कधी जरी म्हणायला त्याच्यात डायलॉग आहे ना तो. डायरेक्टर मध्ये ऍक्टर मध्ये. पण असे डायलॉग फिक्स अरे प्रत्येक वर्षी आपल्याकडे टाकल्याने काहीतरी. गेल्या वर्षी होतं ना जावले गेली. सीझन काय चालू आहे तुमच्या? सीझन काय चालू आहे? अजून एक आहे वाईब्स. अरे मला वाटतं याच्याबद्दल आपल्याला जास्त मला वाटतं ओंकार ठाकरे सांगेल. हा, ओंकार प्रेम मध्ये. अरे ये ना ठाकरे. आणि नेक्स्ट एपिसोड मध्ये. ठीक आहे चालेल, चल नंतर ये. मी काय म्हणतो, आपली सगळी पोरं काय कॅमेराला एवढी युज टू वगैरे नाहीयेत. पॉडकास्ट वगैरे कोणी चालू केलं? कोणाची कन्सेप्ट आहे? अविनाशला बोला, अविनाश सांगेल. ये अविनाश, ये प्रेम मध्ये. ये भाई ये बस तू पण बोलत आहे. गाडी काय? अध्यक्ष पॉडकास्टची आयडिया पूर्णपणे माझी नाहीये. माझा असा एक विचार होता की आपण आर्यन्सच्या हिस्ट्री बद्दल किंवा काय एक आपण असं व्हिडिओ बनवूया आणि बोलतात ना की म्हणजे आपली जर्नी लोकांपर्यंत पोहोचेल किंवा आपली पुढची नेक्स्ट जनरेशन येईल, त्यांना पण मिळेल आणि त्यांना पण कळेल. पण मग त्याच्यासाठी पण आपल्याला जसं तू बोललास की टाइम मिळत नव्हता आणि गेल्या वर्षापासून मुन्ना मागे लागला होता की इंस्टाग्रामवर थोडंसं आपण अजून ऍक्टिव्ह होऊया, युट्यूबसाठी आपल्याला काहीतरी कॉन्टेंट पाहिजे. तर मग आपण त्या दोन्ही गोष्टी मर्ज करून मग एक पॉडकास्ट हे काढलं की ज्यामध्ये आपली जर्नी पण होईल आणि बाकी हंडीचा पण दहीहंडीचा प्रवास आहे तो पण येईल. तर पॉडकास्टचं जर तुम्ही नाव बघाल की मज गया शोर हे नाव आहे, तर ते का ठेवलंय तर लहानपणी होतं की म्हणजे एक दहीहंडीचा माहोल होता, चांगला होता. आपण आपल्या घरातल्यांबरोबर जायचो बघायला, जोगेश्वरीमध्ये पण बाहेरून पथकं यायची. तो एक चांगला सीझन होता. पण जर तुम्ही मधला वेळ बघाल ना तर त्याला एक थोडंसं वेगळं वळण लागलं होतं की म्हणजे थोडेसे बोलतात ना हंडीच्या उंचीवर निर्बंध आले होते किंवा अजून काही प्रॉब्लेम्स होते, आपल्याला पण खेळताना अडचणी आल्या होत्या. पण आत्ताचा जो तुम्ही 2 वर्षाचा पिरियड बघाल तर खूप सारे बदल झाले आणि आता आपली दहीहंडी एकदम प्रो लेवलला गेली आहे. तर त्याचं जर आपण हे द्यायला गेलं, क्रेडिट द्यायला गेलं तर आपले पूर्वेश सरनाईक आहे, प्रताप सरनाईक आहेत, राज ठाकरे सर आहेत आणि अजूनही मोठी मोठी गोविंदा पथक आहेत, जय जवान गोविंदा पथक, कोकणनगर गोविंदा पथक आणि अजून जे आहेत ज्यांनी ज्यांनी म्हणजे बोलतात ना असा प्रॉपर गेम चालू ठेवला. त्यामुळे एक आता दहीहंडीला वेगळं वळण आलंय आणि ते आता एकदम बोलतात ना लाईमलाईट मध्ये आलंय. म्हणून ते मजगया शोर म्हणून नाव ठेवलंय की आता आपला पिरियड आलाय आणि आपण पण त्या झोन मध्ये जातोय. तर त्याचबरोबर आपलं थोडंसं आर्यन्स पण कुठे छोटं छोटं करून एक एक पाऊल घेऊन पुढे पुढे चाललंय. तर त्या दोन्ही गोष्टी आम्हाला मॅच करायच्या होत्या. तर सोशल मीडियावर काय करायचं असेल तर मुन्ना आपला काय ऐकत नाही, कारण की आता ते हळूहळू सगळ्यांनाच माहिती झालंय. अगोदर एक टाइम असा होता की आपण त्याला रोखायचो की कारण की रोजच्या ते रील्स द्यायचे, त्याच्यावर कमेंट्स यायच्या, आपण थोडंसं इरिटेट व्हायचं. पण तो कधी थांबला नाही, कारण की आपल्याला त्यावेळेला ते थोडंसंही वाटायचं की हा छोटा कारण की बघ त्याने पण सुरुवात केली, मे बी त्यावेळेला पण त्याची सुरुवात होती तर त्याला पण तेवढं माहित नव्हतं एडिटिंगच्या गोष्टी असतील किंवा काय. तर त्यावेळेला त्या गोष्टी आपल्याला थोड्याशा बोलतात ना चाइल्डिश वाटत होत्या. पण आता त्याचा रिझल्ट कळतोय. लोक कुठे ना कुठे आपल्या सोशल मीडियामुळे आपल्याला फॉलो करतात आणि ते एक नवीन नवीन ट्रेंड आपण जे घेऊन येतो, लाईक हॅशटॅग असू देत, टी शर्टवर मागे टाकायच्या टॅगलाईन्स असू देत, बॅनर्स असू देत, आपले काही असू देत, ते लोकांपर्यंत पोहोचतात. आणि आता तू बाकीची दहीहंडी गोविंदा पथक बघशील तर त्यांचं पण इंस्टाग्रामवरचं जे अवेअरनेस आहे ना ते पण वाढलंय. तर मी तर बोलेन की मुन्नाने अजून थोडं बहुत अजून सांगावं की त्याने काय माइंडसेटने चालू केलं होतं, त्याचं काय नव्हतं. तेच मी तिकडेच येत होतो, मुन्नाकडेच येत होतो. मुन्ना एवढा आता मोठं अकाउंट हँडल करतोय, तर मी त्याच्याकडून जाणू इच्छितो की सोशल मीडियाचं महत्व तुझ्या याने काय वाटत का? नाही बघ, कसं आपण ऍक्च्युली पहिल्या वर्षी 2011ला 5 सर लावले, तेव्हा फेसबुकचं थोडं हे चालू होतं की फेसबुकवरती अकाउंट असेल. तेव्हा मी फेसबुकवरती आपलं आर्यन्स गोविंदाचे पेज ओपन केलेलं, पण तेव्हा असा काय विचार नव्हता. पण मी काय बोललो की आपण जे आपले फोटो आहेत ते असे आणि सगळ्यांपर्यंत पोहोचेल असं. तेव्हा व्हिडिओज वगैरे असं काही हे नव्हतं. पण तरी पण ज्या व्हिडिओ, आणि मला आधीपासून व्हिडिओ करायचा असं एक हे होतं, म्हणजे आता हरक्या रील्स वगैरे अशा नाही,
पण फक्त आठवणीसाठी आल्या. बरोबर. त्या 5 थराच्या व्हिडिओ 6 थराच्या व्हिडिओ त्या आपण त्या फेसबुकवर टाकायचो. आणि 2012ला पण पेज चालू केलं तेव्हापासून आपलं पेज पूर्ण ऍक्टिव्ह होतं बरोबर. त्याच्यावरती. मग ते कंटिन्यू आपण त्यावरती मग काही आपले जे हे असतील सामाजिक उपक्रम असतील किंवा काही स्पर्धा असतील ते आपण सगळं त्यावरती करायचो. नंतर 2020चा जेव्हा कोविडचाही आला तेव्हा आपला जे खेळाडू आहे शैलेश रावत हा. तो बोला की इंस्टाग्रामवरती आपण हे केलं पाहिजे. तर इंस्टाग्रामचं पेज अविनाश आणि शैलेश रावत या दोघांनी हे केलं, पेज हे केलं. तेव्हा पेज आपलं थोडंफार चालू होतं हे करून. पण मी आधी पूर्णपणे फेसबुकवरती फोकस होतो की फेसबुक करायचं. पण नंतर मला कळलं की फेसबुकवरती जास्त हे नाही होतं आता, इन्स्टावरती गेलं पाहिजे. तेव्हा मी इन्स्टाचा हे चालू करायचं हे केली. इंस्टाग्रामवरती आपली चांगली ग्रोथ होत गेली, सगळ्यांनी सपोर्ट केला. मेन म्हणजे काय की व्हिडिओ टाकून हे नाही पण तेवढ्या मुलांचा सपोर्ट पण आहे. आपण जे बोलतो आर्यन्स आर्मी हे ते एक आर्मी म्हणून असं एक सपोर्ट करतात आपल्याला. म्हणजे व्हिडिओ टाकलं तिला कमेंट करणं, शेअर करणं हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि व्हिडिओ कसं माहितीये, आता तुम्ही थर लावताय हे करताय, लोकांना फक्त थर नाही बघायचे, दहीहंडी सगळ्यांसगळ्यांना पोचली पाहिजे. सगळ्यांना तर नाही माहिती की थर लावणं काय असतं हे असतं. तर थोडंफार त्यातनं एक स्पिरिट असतं, दहीहंडी स्पिरिट असतं. तशा व्हिडिओ आपण बनवायला बघतो. त्यामुळे समीर एक आहे, अविनाश पण हे करतो, नवीन नवीन बॅनर बनवतो किंवा काही असे डिझाईन असतील हे करायला. डिझायनिंग मध्ये अविनाश तो कोण करू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे तेवढा एक हे आहे. तर तिकडनं आपण इंस्टाग्रामवरती पण थोडं ऍक्टिव्ह व्हायला चालू केलं. तिकडे आपली ग्रोथ होत गेली. नंतर मग एक कोविड दरम्यान विनू आणि समीरने व्हिडिओ बनवलेला जो आपण युट्यूबवरती टाकला, तो खूप व्हायरल झाला. तर आपले अराउंड 258 हे होते सबस्क्रायबर होते युट्यूबवरती. तर तिकडनं मग मी युट्यूब पण हे केलं आणि युट्यूबचे आपले 2 वर्षामध्ये आता 28,000 सबस्क्रायबर झाले. तर जर आपलं युट्यूब एवढे लोक आपल्याला सपोर्ट करतात तर त्यांना काहीतरी कंटेंट पण दिला पाहिजे. बरोबर. मग तिथून आपण बोलू की पॉडकास्ट हे करूया. मग अविनाशकडे विषय म्हणला, अविनाश तर रेडीच होता, तो हे केला. मग बाकीच्यांना पण हे केलं, पण इन्व्हॉल्वमेंट सगळ्यांची असली पाहिजे. कारण एक आपल्याला गप्पा करायच्या लोक कशा माहिती आपण नॉर्मली पण बाहेर पण भेटतो आणि आपल्या हंडीच्या गप्पा असतात. नॉर्मल पण निखिला पण माहिती आहे, आम्ही पण कधी भेटलो फोन केला की आपला विषय हंडीचाच असतो. पण ह्यात जर लोकांपर्यंत पोहोचवल्या तर लोक पण तेवढे हे होतील की कारण त्यांना पण डिलेट होतं किंवा हंडी विषय हे करूया ते करूया. मग त्यावरून आपलं असं पॉडकास्ट चालू आहे. तर आता तू युट्यूबचं बोललास तर मी तुला बोलेन की आपल्या चॅनलला तूच दे शाउट आउट. हा, तर तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करेन की आपलं गोविंद पथकचं पेज आहे आर्यन्स गोविंद पथक, युट्यूबवरती पण आहे, फेसबुकवरती पण आहे, इंस्टाग्रामवरती आहे. तर सगळे तुम्ही लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब सगळं करा. तिथून नवीन नवीन कंटेंट देण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि थोडं आपण बघूया की अजून काय आपल्याला वेगळं करता येईल तसं आपण करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. आपल्याला आर्यनचा इतिहास तर आता कळला, तर आपण थोड्या आपल्या गप्पा परत पुढे घेऊन चालूया. आणि आपल्या इथे अजून एक प्लेअर ऍड झालाय, ओमकार वरे. तर ओमकार वरे, मला तुला विचारायला आवडेल की रेडबुलच्या तुझ्या आठवणी काय? रेडबुल आपण 2016ला स्टार्ट केलेलं, बरोबर. तेव्हा आम्हाला तर काही माहीतच नव्हतं. तेव्हा जय जवान आणि जे मोठं मंडळ आहे ओम ब्रह्मांड, त्यांना आम्ही बघितलं तर मुन्नानेच सांगितलेलं की आपल्याला हे खेळलं पाहिजे. आम्हाला काही आयडिया नाही. 60 वेळेला आपण एक शिबिर ठेवलेलं त्यावेळेला काय आयडिया तर मुन्नाचा कॉन्फिडन्स होता की नाही आपण ह्यांच्यापेक्षा फास्ट करू शकतो. सगळेजण आहे ना, आम्ही मुन्नाला असं बोलत होतो की अरे कशाला उगाच आपण ते खेळायचं, म्हणजे असं म्हणजे हे होईल, दुखापत होईल वगैरे असं वगैरे. मुन्नाला आम्ही भरपूर तेव्हा म्हणजे असं समजावलं. म्हणजे आम्ही बोलत होतो नको नको नको. नंतर मग मुन्नाने एवढं प्रेशराईज केलं ना सगळ्यांना आणि सगळे तयार झाले. आणि एकदा त्याचं चालू झालं ना, मुन्ना कसं आहे आमच्यामध्ये माहितीये का, आम्ही प्रत्येक गोष्टीला त्याच्या अपोज करतो पण तो कधी मागे हटत नाही. त्याच्या मागे त्याचा अभ्यास असतो. आणि तो बोलतो की जेन्युइन बोलतो की हा हे नाही केलंच पाहिजे आणि हे होईल, आपल्याकडनं होऊ शकतं. तशीच गोष्ट एक आहे की तो तेव्हापासून ते आतापर्यंत मला बोलतोच की तू हे करू शकतोस. तेव्हा वरती म्हणजे फास्ट थर लावायचं कॉम्पिटिशन होतं. तर कोण म्हणजे असं करू शकतं. मला तर पहिल्या लहानपणापासून तुडतुड्या बोलायची मला, ह्याच्यावरनं उडी मार, तिथून उडी मार. तर ते आपल्यात पहिल्यापासून गुण तर होतेच, तर बाकी आपले खाली बेस वगैरे होता. आणि 2016ला आम्हाला वाटलं पण नव्हतं की आम्ही तरी सेकंड रनर अप येऊ. तिथपर्यंत आम्ही पोहोचलेलो. तो प्रवास झाला. नंतर 2017ला पण आम्ही थोडे कमी पडलो. ते पण आमच्यात कॉन्फिडन्स होता की आम्ही जिंकू शकत होतो. 2018च जी ती आग निर्माण झालेली ती ऍक्च्युली तेव्हा पण आम्ही हरलो. पण तेव्हा असं झालेलं की लास्ट फायनल होती, फायनलला हिंदमाता आपलंच मित्रमंडळ आहे जोगेश्वरीचं, सेमीफायनलला सॉरी. तर त्यांच्यावर कॉम्पिटिशन होतं आणि ऍक्च्युली तो सीन आता मी सांगू शकत नाही. आम्ही आमचा जो स्पीड होता तो बरोबर पकडलेला, पण ते म्हणतात ना दुसऱ्यांना आपण कमी समजू शकत नाही. त्यांनी पण
ते पण नेक्स्ट लेवल त्यांचा स्पीड होता, कमी समजायचंच नाही कोणाला. ते गेले, पण मला असं तेव्हा मी जेव्हा चढायचो, ज्या फ्लो मध्ये चढायचो वरती, मी माझ्या बरोबर गेलो, पण माझ्या पाठून येणारा जो विकास मालवणकर, जो आपला एका बॅलन्सिंग आज करतो, तिथे त्याचा थोडा स्पीड कुठे कमी झाला की आपला कोणाचा स्पीड कमी झाला काहीच अजून आयडिया नाही. जेव्हा ती हंडी फुटली, माझं एक लक्ष फक्त, मी बसायचो जेव्हा 3-4 वेळा ते हे व्हायचं, मी बसायचो, माझं फक्त नजर समोर असायची आणि मी डोळे मिटायचो. जोपर्यंत हंडीचा निखिलचा एक शब्द आहे, हंडी फुटल्याचा आवाज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पहिली हंडी आपली फुटली पाहिजे. तुम्ही डोळे मिटलेलं, पण हंडी फुटल्याचा आवाज आला, पण ती हंडी आपली नव्हती फुटलेली. माझी तो एक फोटो एक व्हायरल झालेला, माझा अशी नजर आहे आणि माझ्या डोळ्यात पाणी होतं तेव्हा, कारण हंडी फुटलेली आपल्या मित्रमंडळाची, हिंद माताची. पण ती त्याच्यानंतर तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले. ऍक्च्युली मला असं भरून पण येतं की ते ऍक्च्युली आम्ही मनातनं आग निर्माण केलेली, असं नाही की त्यांनाच हरवायचं असं, पण ते देव म्हणतात ना की ते असं सगळं घडवून आणलेलं. 2019चं पण आम्ही चांगल्या रीतीने प्रॅक्टिस, जी निखिलने जो जोर लावलेला, मुलांनी पण जोर लावलेला, नाही आपल्याला करायचंय, आम्ही हंडीचा दिवस पण आपल्याला खेळायचाय, परत रेडबुल पण खेळायचंय. तर हंडीचा दिवस हंडीची प्रॅक्टिस झाल्यानंतर आमची मुलं ती पण थांबायची, मग ते 2:30 वाजू दे, 3 वाजू दे. म्हणजे मी आहे ना तुला एक सांगेन की रेडबुलची प्रॅक्टिस आम्ही पहिली थरांची प्रॅक्टिस करायचो, मेन हंडीच्या दिवशी आपण मोठे टार खेळणार त्याची, आणि ती झाल्यानंतर रेडबुलची प्रॅक्टिस, म्हणजे ती 35 मुलं असायची, ती नेमकी थांबून, बाकीचे पण थांबायचे, 35 मुलं थांबून आम्ही प्रॅक्टिस करायचो. पण असा एक टाइम होता ना की सगळेच ही प्रॅक्टिस सगळेच करतात, बरोबर, ह्याच्यापेक्षा वेगळी प्रॅक्टिस काय करायची, तर आमचा निखिल म्हणजे प्रॅक्टिस वेगळी काय करायची होती ती काय, तो बघा एक हात बांधून चढा, उलटे, म्हणजे आता आपण जी मुलं ज्या जागेवरून धावायची ना तिथून नाही धावायचं, उलट धावायचं. आणि सगळेजण अजून पण आम्हाला विचारतात तुम्ही या गल्लीत धावून प्रॅक्टिस कशी केली, तर आम्ही चाळीतून धावत यायचो, तीन बाजूने चाळी आहेत, मग तशी ह्या साईडची मुलं आहेत, आणि त्याच्यामध्ये पण आमच्यामध्ये रोज आम्ही आलो ना की एक कॉम्पिटिशन ठेवायचो, म्हणजे थोडी मुलं डिवाइड व्हायची, ह्या साईडला आणि मग त्यांच्यामध्ये खेळायचं. त्याच्यापेक्षा वेगळं तर संडे असला तर पाणी मारायचा, आणि हे लोक वरती चढायचे ना, पाणी मारायचं. त्याच्यापेक्षा तर नेक्स्ट लेवल की थर लागले तर हा मुद्दाम जो जड म्हणजे एकदम हेल्दी आहेत ना, त्यांना घ्यायचा, त्यांना थरावर धक्का मारायचा, म्हणजे त्याच्या मागे असं पाडण्याचा उद्देश तेवढं आमचं प्रिकॉशन विसरला तुम्ही, आपण डोळ्यावर पट्टी यामागे प्रिकॉशन असायचं त्याचं, असं नाही की म्हणजे हे केल्यावर पडेल किंवा लागेल, पण ती नेक्स्ट लेवल प्रॅक्टिस केलेली. तर पण त्या प्रॅक्टिसचं फळ जे होतं ना, म्हणजे आता तुम्ही बघाल आपल्या युट्यूब, सोशल मीडियावर भरपूर ठिकाणी आहेत, आणि देवाच्या जो आम्हाला ज्या टीमने आम्हाला सेमीफायनलला बाहेर काढलं, तीच टीम आपल्याला फायनलला मिळाली. मनात असं नव्हतं की ह्यांनाच हरवायचं आम्हाला. जेव्हा आम्ही 2019ला उतरलो फायनल पर्यंत, त्यांचा पण टायमिंग चांगला होता, ते पण आले फायनल पर्यंत, आम्ही पण फायनल पर्यंत आलो. मुलांनी कसला विचार नाही, जे सुटले आजूबाजूला पहिली हंडी आपलीच फुटणार ना, तेव्हा पण काय ते वेगवेगळे त्याचे प्रत्येक इयरला वेगवेगळे डायलॉग असायचे. पहिली हंडी आपली फुटणार, जे सुटले इकडे तिकडे बघायचं नाही, पहिली हंडी आपलीच फुटली तेव्हा. आणि जे झोनच वेगळा आता पण आहे ना, तू त्या 35 जणांना विचार की तुला प्रॅक्टिस हवं, म्हणजे जर प्रॅक्टिसला मजा येत असेल ना, तर कोणती प्रॅक्टिस, तर रेडबुलची. आणि त्याची सुरुवात घडून झाली माझ्या, आपण जेव्हा 2017ला खेळलो रेडबुल, तेव्हा मॅटवरती पाणी होतं आणि आपला लखन होता, तो घसरला, तिकडे शिडीचा प्रॉब्लेम झाला, वरती तिरी नाही गेली आणि आपण दुरी लावायला गेलो, आणि तो आपला पराभव म्हणजे काहीतरीच हे होता, म्हणजे आपण तर म्हणजे विचार पण केला होता. आपण गेममध्ये या गोष्टी आपण किती बोललो की काही कधी होऊ शकतं. म्हणजे आता मुन्ना जसं बोलला ना, आता कसं बोलला तो की तिकडे माती असेल, चिखल असेल, प्रत्येक गोष्टीचा विचार केलेला. म्हणजे आता आम्ही तर लादीवर खेळतोच, मग त्याने चिखलात खेळण्यासाठी आमच्या इथे साळसकर मैदान आहे, म्हणजे ग्राउंड आहे, त्याच्या बाहेर फुटपाथच्या बाजूला जसं एक थोडस म्हणजे माती आहे, आणि तिथे माती पण आहे आणि गवत पण आहे. मग मातीमध्ये पण प्रॅक्टिस करायची, त्या गवतवर जाऊन पण धर लावायची. म्हणजे गवतच काय, आम्ही तेव्हा जॉबला काय आम्ही कॉलेजवाले असायचो, हा बोलायचा दुपारचा चला आरेला जाऊया, आणि आरेला जाऊया तर कुठे जाऊया, कमळ तलावच्या इथे सुरूच्या बागेत, कारण तिथे चिक्कल असतं. आम्ही 10-12 जण तेव्हा, म्हणजे अंगात नुसतं तेच हंडी हंडी हंडी.
आम्ही तिकडे जायचो, तिथे प्रॅक्टिस करतो, परत संध्याकाळी इकडे यायचो. प्रॅक्टिस सगळं ते म्हणजे बोलतात ना, म्हणजे एक अंगात रक्तात ते धावता बोलतो ना. धावतामध्येच कोणाला तरी पडायला सांगायचं, हा. म्हणजे तेवढं प्रेझन्स ऑफ माइंड असलं पाहिजे की तुम्ही त्याला उचलून जाताय की हे. त्याची जागा कोणतरी दुसरा प्लेअर घेईल. किंवा तो आणि जर नाही आला तुम्ही हा. कसे थर लावताय. आणि हे ते पण तसे प्रसंग झालेत आणि मुलांनी स्वतःच्या जागा तशा चेंज करून ना थर कंटिन्यू केले आहेत. तर त्यामध्ये त्याचे सगळे बोलतात ना, जी काय पॉसिबिलिटीज क्रिएट होईल फेल होण्याची, त्याला मात करून पुढे कसं जायचं, तर ते प्रत्येक गोष्टीमध्ये शिकवलं. आणि त्या दिवशीचा झोन वेगळाच होता. म्हणजे असं असायचं की म्हणजे असं असतंय की एक राऊंड झाला की कोच येणार, तुम्हाला काहीतरी सांगणार. पण 2019ला असं होतं ना की निखिलला सगळेजण सांगवते तू आम्हाला काही सांगू नकोस. आणि त्यावेळेला असं होतं लकीली की आम्ही आतमध्ये जायचो, खेळायचो, बाहेर यायचो आणि लगेच आमचा राऊंड असायचा. कोणच कोणाशी बोलत नव्हतं, सगळ्यांना प्रत्येकाला आपापलं काम माहिती होतं. निखिलला बोलायलाच देत नव्हते. म्हणजे ते एक असतं ना की आम्हाला नको सांगू आता ते. आणि मुलांना पण ते बोलतात ना माहिती होतं की त्यांना त्यांचा रोल कळला होता, कारण की जी 3 वर्षाची आग होती ती त्यामध्ये होती. तर मुलांनी पण तेच की तू आम्हाला काय सांगू नको, आता जे काय ते आम्ही रिझल्ट देऊनच बाहेर येणार. आणि तेव्हा कोण आणि एकमेकांशी केलं पण बोलत नव्हती मुलं. आणि मेन म्हणजे अशी म्हणजे मी वरती जायचो, म्हणजे असं नाही की माझं कसं आहे, सगळ्यांबरोबर मजा मस्ती, ह्याची भंकस कर त्याची भंकस कर, म्हणून हा मला सगळ्यांपासून लांब पाठवतो. तू तिथे साईडला जाऊन तू इकडे यायचं नाही का, तुझं मन डायव्हर्ट नाही, तुझं लक्ष पहिलं काय आहे, आपली हंडी फुटली पाहिजे याच्यावरच तू लक्ष दे. मला वाटतं वरेला माहिती पण नसतील की वरेने किती हंड्या फोडल्यात. का मला सांगतो मला देतच नाही आता. ते पण सांगतो तुला. ते पण का सांगतो, कारण का आम्ही ना रेडबुलची प्रॅक्टिस करण्यासाठी संडेला मी ते सुगड असेल सुगड ना लावायचं, ते सुगड आणलं. लावायचं. ह्याने म्हणजे आम्ही असं हा, जळतो बोललास तरी चालेल, एका. चालेल भरपूर हंड्या फोडल्यात. तेव्हा ते सुगड पण हात फोडायचा. ते सुगड फोडण्यासाठी पण बोलतात ना, ते एक गोष्ट मेटलची एक गोष्ट बनवली होती, ती प्रॉपर आपण एका मुलाकडनं बनवून घेतली. त्याच्यात पण खूप हे होते की हा असाच शेपचा असला पाहिजे, एवढाच वेटचा असलं पाहिजे, ते रुमालाने बांधल्यानंतर रुमाल सुट, म्हणजे बोलतात ना लागलं नाही पाहिजे. लागलं नाही एकदा पण पाहिजे. ह्याने असं गोष्ट फेल नाही केली पाहिजे की आपण फटका मारला आणि हंडी फुटली नाही पाहिजे. म्हणजे प्रत्येक त्याचं होतं की practice मागे हंडीला एक फटका अभ्यास आहे. बसला की चुरा झालाच पाहिजे त्याचा. आणि अजून आमच्या इथं पोल आहे, पोलला हंडी बांधतो. तुम्ही कधी आलात म्हणजे आपल्याला माहिती आहे सगळ्यात तो पोल आहे असा. तर तो ना कमी होता, म्हणून त्याला काय केलेलं माहितीये काय, बांबू बांधलेला. त्याची हाईट म्हणजे तेवढ्या तरांसाठी पाहिजे म्हणून. म्हणजे ती रेडबुलची प्रॅक्टिस एकदम परिपूर्ण कशी झाली पाहिजे म्हणजे त्याच्यासाठी. आणि त्याला मग आम्ही ती कप्पी बांधून त्याला सुगड बांधले. म्हणजे प्रत्येक गोष्टी मागे अभ्यास असायचा. म्हणजे आमचंच मंडळ असं नाही की म्हणजे आमच्याच मंडळातलं, म्हणजे आर्यन्सच्याच मंडळातलं कोणाचं काही चुका झाली तर त्याच चुकावर अभ्यास करायचा. त्या मंडळाची पण ही तो पाय त्याचा फिरलाय, त्यांनी असा पाय टाकला म्हणून ते थर त्यांचे लागले नाही, त्यांनी असे चढले म्हणून त्यांचे थर, ते पण हिच्यात म्हणजे तो म्हणजे प्रॅक्टिसमध्ये आम्हाला करून घ्यायचा की हा हे असं केलं पाहिजे. मग तोच म्हणजे असं नाही, कुठे मुन्ना, कुठे समीर, अविनाश, सगळे म्हणजे हेच लोक ना, मंडळातले पण पोरं, जिथे आपला शर्मा, नाही निखिल भाई अपने को ऐसा करना चाहिए, ऐसा तुम करेंगे. म्हणजे या सर्व अभ्यास आहे या गोष्टी मागे, खूप काही साऱ्या गोष्टी आहेत. आपला आणि हो. फायदा कुठे आहे माहिती 2019च्या फायनल सेमी फायनलला जिकडे एक एकदम छोटीशी मिस्टेक झालेली, म्हणजे मायावाडीचा जो आधी आहे त्या पाय सडकलेला. आणि त्या टाइमला आहे ना त्याला असा डिसिजन घ्यायचा होता की पटकन जाऊन मला उभं राहायचं आहे. त्याने ते प्रॉपर हँडल केलं, म्हणजे ते लोकांना दिसलं पण नाही. पण जर ती चूक मोठी झाली असती तर ती आपल्या नाही, तुला माहित असेल तर त्या चुकीचा पण आपण अभ्यास केलेला. हा, म्हणून त्यावेळेस कारण आम्ही तेव्हा प्रॅक्टिसमध्ये मला अजूनही आठवत आहे की अशा सिच्युएशनला असं समजा तोल मागे गेला तर तुम्ही काय करायला पाहिजे, त्याला पडू देणार की तुम्ही त्याला तिथेच ठेवणार. तर तुमच्या सगळ्यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड तिकडे असलं पाहिजे. बरोबर. तुम्ही ते, आणि तीच सेम चूक तिथे झाली, आपण ती आम्ही मोठी होऊन दिली नाही. आम्ही रेडबुलचा विषय काढला की आपल्याला गप्पा खूप लागतात. बद्दल बोलत राहिलं ना, पिक्चर नाही, संपणार नाही. एक रात्र काय सिरीज मध्ये बनवत राहू आपण पुढे पुढे पण बोलू आपल्या होत राहतील या गोष्टी. हा, अजून मला एक विचारायला आवडेल की आपलं मंडळ सोशली खूप ऍक्टिव्ह असतं, तर त्याबद्दल अविनाश काय सांगशील? सोशली म्हणजे आपलं ना अगोदरपासून एक आपल्या मुलांचं मी एक बोलेन ना टचवूड की चांगला माइंडसेट आहे की त्यांना फक्त पैसे कमवण्यासाठी नाही तर समाजासाठी काहीतरी देण्यासाठी खेळायचं होतं. आणि हा अगोदरपासूनच सर्वांचा होता. नाही निखिल असो, मुन्ना, विनू, या सर्वांनी अगोदरपासून एक ठरवलेलं होतं की आपण जे काही करतोय त्याच्या जोडीला सामाजिक काहीतरी उपक्रम झाला पाहिजे. तर आपण अगोदरपासून छोटे मोठे काय, आपला कमलेश दादा आहे तो सगळं सामाजिक कार्यही करत असतो. तर त्याच्या हेल्पने किंवा त्याच्या आयडियाने घेऊन किंवा आपल्या टच मधून कुठून काय होत असेल तर आपण असं केलेलं आहे. मग ते असो वृक्षारोपण असू देत, आपण बाकीचं
बोलतात ना रक्तदान शिबिर रक्तदान शिबिर आपल्या दरवर्षी करतो. आता तर ते खूप मोठ्या फ्लो मध्ये जातं. अगोदर आपले बोलतात ना 40-50 काउंट व्हायचे डोनरचे, आता गेले ह्या वर्षी आपले 150 झालेत. तर एक हे आहे की आपण अजून पुढे अजून चांगलं जाऊ आणि त्या ब्लड डोनेशनच्या कॅम्प मधून आपण लोकांना एवढी मदत आपली जाते, तर त्याबद्दल तर मला खूप अभिमान वाटतो की आपण कुठे विचार पण नाही केला होता त्या गोष्टीचा एवढा मोठा, की एवढ्या लेवलला लोकांपर्यंत ब्लड फ्री मध्ये जाईल किंवा जे काय ते, पण आज जात आहे. तर आज आपलं कर्तव्य बनतंय की हे पुढे घेऊन जावं. आणि मी पुढच्या आपल्या पिढीला पण सांगेन की आता आम्ही आहोत तोपर्यंत करतोय ठीक आहे, पण त्यांनी पण पुढे केलं पाहिजे. मग कोविड मध्ये असू देत, आपण कुठे गेलो होतो वांगणीला जाऊन 100 ब्लाइंड फॅमिलीजना आपण पूर्ण महिनाभराचं राशन केलं होतं. 2018ला आपण बोलतात ना आपल्याकडे किटला पण कोण स्पॉन्सर नव्हता, आपण आपल्या स्वतःचा जो अकाउंट मध्ये पैसा होता त्याने आपण हे केलं होतं आणि एक निस्वार्थी हात म्हणून हे केलं आणि आपण जाहीरपणे हे केलं होतं सांगितलं आपण की आपण मदत करणार आहोत. पण त्या वर्षी तर एवढा बॅड लक झाला की पूर्ण दिवसभरामध्ये फक्त 4,000 रुपये आपल्याला बोलतात ना दहीहंडी फोडण्याच्या ह्याच्यामधून आले. पण आता करायचं काय, बॅकआउट तर नाही करू शकत, कारण की आपण एकदा शब्द दिलाय तर दिलाय. तर मग आपण लोकांकडे छोटासा अप्रोच केलेला की आम्ही असं असं करणार आहोत आणि त्यावर जो आपल्याला प्रतिसाद आलेला ना, तर त्या ह्याच्यामधून आपण ती त्या संस्थेतर्फे आपण मदत केली होती त्या लोकांना. म्हणजे त्यांना खेळाडूंनी पण आपल्या खूप आणि जेवढी आपली अपेक्षा नव्हती ना त्यापेक्षा जास्त मदत आपण तिकडे पोहोचवू शकलो. ते पण म्हणजे एक हे आहे की म्हणजे आपल्याकडे काहीच नव्हतं त्या टाइमला, पण जो आपला उपक्रम एकदम तो प्रॉपर हे झाला, हे खूप चांगलं. सोशल मीडिया आपलं सोशल ऍक्टिव्हिटीकडे न्यायचं मेन म्हणजे माणूस म्हणजे आमचा निनाद दादा. आम्हाला काहीच आयडिया बॅकबोन म्हणजे तो माणूस आज त्याच्यामुळे जी ओळख ही आर्यनशी आज असं बोलायला गेलं तर त्याच्यामुळे म्हणजे कमलेश दादा हा माणूस जो भेटला तो त्याच्यामुळे झाला. आणि आजही आम्ही सोशल ऍक्टिव्हिटी करतो, तो पहिला पुढे असतो, त्याच्यामुळे सर्व गोष्टी चिपळूणला ते पूर वगैरे तिकडे पण आपण टॉर्च लाईट आणि बाकीच्या गोष्टी वाढल्या होत्या. पण ते बोलतात ना लोकांचा ट्रस्ट बिल्ड व्हायला एक टाइम लागतो, कारण की जेव्हा 100 फॅमिलीजना आपण द्यायचं जेव्हा प्रॉमिस केलं होतं, 100 फॅमिलीजचं आपल्याकडे बोलतात ना एक त्या लिमिटेड अमाऊंटचं आपल्याकडे झालं होतं की आलं होतं. पण त्यानंतर पण लोक गेले होते, पण आपण सर्वांनी डिसिजन घेऊन असं सांगितलं की नाही आपण हे थांबूया, कारण की आपल्याला जेवढं करायचं तेवढे पैसे आपल्याकडे आले. सो तेच आहे की आपण पण तेवढी ट्रान्सपरन्सी लोकांबरोबर ठेवली ना, तर त्यामुळे आपल्यावर विश्वास आहे आणि आपल्याला तेवढा सपोर्ट येतोय. तर ती गोष्ट एक मुलांमध्ये चांगली आहे की कुठच्या गोष्टीची कधी हाव नाही केली आणि नेहमी दुसऱ्याला देण्यासाठी पुढे सरसावतात. आणि सगळे खेळाडू पण म्हणजे आपण जसे उपक्रम करतोय त्यांचा सपोर्ट पण तेवढा असतो. कारण आपण कधी कधी आता कसं होतं की आता 2018लाच आपण हे केलं की आपण बाकी काही पार्टी करू शकलो नाही, कारण आपल्या पूर्ण अपयश मिळालं. पण असा उपक्रम करतोय तिकडे खेळाडूंनी पण तेवढंच आपली साथ दिली की बाई तुम्ही असं केलं पाहिजे. त्यामुळे ती पण गोष्ट फक्त हंडी असं नाही, आम्ही ह्या सर्व गोष्टी आम्ही वर्षभरात करतच असतो. मग ते यामुळे कसा एक फायदा होतो, आपली जी हंडीतली मुलं आहेत हंडी झाल्यानंतर एकत्र असं म्हणजे येण्याचं कारणच नसतं काय. मग आम्ही ते क्रिकेटच्या मॅचेस असू दे, कोणतं मग कोणाला मदत करायचं तेव्हा त्या गोष्टी, रक्तदान शिबिर, व्हॉलीबॉल, अशा खूप साऱ्या गोष्टी आम्ही करत असतो. त्यांनी का जर एकमेकांच्या टच मध्ये राहू दे. बरोबर. नंतर पण आपल्याला कधी जास्त मेन कसं टच मिस होतो. आपण मुलं एकत्र असतो आणि डायरेक्ट एका वर्षाने येतो, मग कोणाचं काय चालू आहे का आपल्याला कळत नाही. पण जे जर असे कनेक्टेड राहिला तर सगळ्यांची सुखदुःख पण आपल्याला कळत राहतात आणि मग तेवढं हे राहतो. तेच मी जसं म्हणालो ना की आपण पडद्यामागचे कलाकार आणि पडद्यासमोर येऊन फक्त पडद्यामागचेच नाहीत, त्याच्यात जेवढे सगळे पुढे पण आहेत ना तेवढे ते पण सगळे इम्पॉर्टंटच आहेत. त्या सगळ्यांमुळेच आपलं आज नाव एवढं मोठं झालंय आज, आणि असंच पुढे होत राहू दे ही चीजसाठी प्रार्थना करतो. आणि सोशल वर्क मध्ये अजून एक गोष्ट सांगायची झाली म्हणजे आता मी मंडळामध्ये कार्यरत आहे, खूप वर्ष झाली वगैरे आहेत, पण माझ्या बरोबर जे सगळे जर कामं करतात जे मंडळाचे म्हणजे पदाधिकारी बोलतो मी आता त्यांचं पण जे डेडिकेशन जे असतं ना त्याच्या पाठीमागे खूप म्हणजे नेक्स्ट लेवल. तू विचार नाही, आपण विचार म्हणजे बोलतात ना की ती गोष्ट त्या टायमाला झालीच पाहिजे. बरोबर. ती कशी होईल, ती कशी चांगली होईल, आणि याच्यामध्ये कधीच म्हणजे आपण मंडळाचा फायदा बघितला नाही. आपण सोशल वर्क करतोय ना तर ते सोशल वर्कच आहे, म्हणजे त्याच्यामधून एक रुपयाचा पण कधी फायदा बघितला नाही.
बरोबर. आणि ह्याच्या पुढेही बघायचं नाही, कारण का आमचा हेतूच तो आहे. आमचं काय म्हणजे आपलं सॉरी आपला हेतूच तो आहे की आपण जे करतोय ना ते सगळ्यांसाठी करायचं, सगळ्यांना घेऊन करायचं आणि झालं पण ते सगळ्यांनी केलं पण पाहिजे असं. आणि त्याच्यामध्ये ह्या लोकांचा म्हणजे आपल्यामध्ये म्हणजे 12 ऑफिशियल्स आहेत, तर ते लोक हे खूप चांगल्या पद्धतीने हँडल करतात. हो, आणि आपल्याला बॅक सपोर्ट पण तेवढाच आहे पण आहे त्याच्यामध्ये. ऍक्च्युली आपण भांडतो की ते आपल्यालाच माहिती आहे, प्रत्येक गोष्ट आपल्याकडे भांडतो, पण शेवटी आपण आर्यन्स नावाखाली एकत्र आहोत आणि ते कायम एकत्र असू. भले पण भांडणं आपली काही थांबणार नाही, नेहमी एकत्र असू. याच गुड नोटवर मी पहिला एपिसोड संपवतोय आणि परत भेटूया पुढच्या नवीन पॉडकास्ट मध्ये नवीन प्लेयर्स सोबत. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय. मी सिद्धेश हैदनकर, आर्यन्सचाच एक खेळाडू. एक आगळ्या वेगळ्या पॉडकास्ट मध्ये आर्यन्स प्रस्तुत मजगे शोर द हिंदी पॉडकास्ट. नमस्कार मंडळी. आधी झालं काय चालू? नाही यार, विसरायला होतं रे. ठीक आहे, परत निघाल. आणि आजच्या पहिल्या एपिसोड मध्ये आपल्याबरोबर आले आहेत आर्यन्सच काही खेळाडू, निखिल नांदगावकर, रोनित नांदगावकर आणि विनायक पांचा. ठीक आहे, कट रे अडकाच वगैरे नमस्कार. कसं काय हे थांबा रे, जरा थांबा शूट चालू करतो. मला ते कनेक्ट